नमस्कार मंडळी, मिसेस सोनमळी कुकिंग चॅनलमध्ये तुमचे मनापासून स्वागत. तर आज आपण तांदळाच्या पिठाचे इन्स्टंट कुरकुरे बनवतो. चला तर मग आपण हे कुरकुरे कसे बनवायचे ते पाहूया. सर्वात अगोदर आपल्याला एका प्लेटमध्ये मोजून 1 वाटी तांदळाचे पीठ घ्यायचे आहे. त्यानंतर आपल्याला या तांदळाच्या पिठामध्ये 2 चमचे बेसन पीठ टाकायचे आहे. त्यानंतर कुरकुरे कुरकुरीत होण्यासाठी आपण त्याच्यामध्ये 1 चमचा मैदा किंवा कॉर्नफ्लॉवर टाकू शकतो. त्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेऊयात. सर्व साहित्य चमच्याने व्यवस्थित मिक्स करून घेऊया. यात आपले सर्व साहित्य मिक्स झालेले आहे. गॅसवर एक कढई ठेवून ज्या वाटीने आपण पीठ घेतले होते त्याच वाटीने 1.5 वाटी पाणी आपण कढईमध्ये टाकून घेऊया. आता या पाण्याला छान अशी उकळी आली आहे आणि आपण आता याच्यामध्ये तांदळाचे पीठ टाकून घेऊ. अतिरिक्त पाण्याची गरज लागत नाही. तुम्ही पाहू शकता आपले पीठ छान असे मिक्स झालेले आहे. आता कढईवरती झाकण ठेवून हे पीठ 2 मिनिटं स्लो फ्लेमवर वाफवून घेऊयात. 2 मिनिटांनी झाकण काढून घ्यायचे आणि पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे. आता गॅस बंद करूयात आणि पीठ एका बॉलमध्ये काढून घेऊयात. आता आपण हे पीठ 2 ते 3 मिनिटं थंड करून घेऊयात. आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान असं थंड झालेलं आहे. अशा पद्धतीने आपल्याला हे पीठ व्यवस्थित मळून घ्यायचं आहे. आपण पोळी लाटण्यासाठी जसे पीठ मळतो तसे आपल्याला मळून घ्यायचे आहे. आपल्याला सुरुवातीला हे पीठ हार्ड वाटेल, पण जसे आपण मळून घेऊ तसे ते सॉफ्ट होत जाईल. मळताना या पिठामध्ये अजून पाणी घालण्याची अजिबात गरज लागत नाही. आता तुम्ही पाहू शकता आपलं पीठ छान सॉफ्ट असं मळून झालेलं आहे. पिठाचा एक गोळा घेऊन बॉल तयार करून घेऊ आणि नंतर हा बॉल बोटांच्या मध्ये असा रोल करून घ्यायचा आहे. बोटांच्या मध्ये रोल केल्याने असा आपला कुरकुरा छान असा तयार होतो. तुम्ही पाहू शकता किती छान असा कुरकुरा तयार झाला आहे. आता हा कुरकुरा प्लेटमध्ये ठेवून देऊ आणि तुम्हाला अजून एक कुरकुरे तयार करून दाखवते. बोटांच्या मदतीने छान असे कुरकुरे तयार होतात. आणि तुम्हाला अजून एक कुरकुरे तयार करून दाखवते. बोटांच्या मदतीने छान असे कुरकुरे तयार होतात. तर सेम या पद्धतीने मी सर्व कुरकुरे तयार करून घेतले आहेत. तयार झालेले कुरकुरे आता आपण तेलामध्ये तळून घेऊयात. त्यासाठी मी कढईमध्ये तेल टाकून गरम करून घेतलेले आहे. तेल आपल्याला अतिशय गरम करायचे नाही, मीडियम तेल करून कुरकुरे टाकून घ्यायचे आहेत. कढईमध्ये जेवढे बसतील तेवढेच कुरकुरे टाकून घ्यायचे आहेत आणि नंतर आपल्याला कुरकुरे लो फ्लेम वरती तळून घ्यायचे आहेत. लो फ्लेम वरती तळल्यामुळे कुरकुरे एकदम कुरकुरीत होतात. कुरकुरे छान ब्राऊन होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत. छान असे कुरकुरे तयार होतात. हे आपण 1 ते 1.5 महिना स्टोर करून ठेवू शकतो. आता आपण कुरकुरे काढून घेऊयात. आता आपण बाकीचे कुरकुरे या पद्धतीने तळून घेऊयात. तुम्ही पाहू शकता किती छान असे कुरकुरे तयार झालेले आहेत. चला तर कुरकुरे
तर कुरकुरे चटपटीत बनवूयात. त्यासाठी या कुरकुऱ्यांमध्ये चाट मसाला टाकूया. काश्मीरी लाल मिठ टाकू शकता. तुमच्या आवडीचे कोणतेही चटपटीत मसाला तुम्ही वापरू शकता. आता हे कुरकुरे छान असे मिक्स करून घेऊया. खूपच छान असे कुरकुरीत कुरकुरे तयार होतात, एकदम मार्केट सारखे. तुम्हाला जर ही रेसिपी आवडली तर नक्की ट्राय करा.